नवरा बायकोमध्ये भांडण वाढत चालले, रिलेशनशिप थोडे खराब होत चालले, ते कमी होण्यासाठी म्हणजे प्रेम टिकून राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल मॅम? वास्तू कशी काम करते आणि काय दोष असतो आणि ते दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो? रिलेशनशिपचे प्रॉब्लेम हे सगळीकडेच वाढत चालले. आता त्याच्यामध्ये वास्तूमध्ये दिशा ज्या कारणीभूत असतात, निवृत्ती दिशा ही रिलेशनशिपची दिशा आहे आणि ती आपली पितरांची पण दिशा आहे. कौटुंबिक एक आनंद पाहिजे, समाधान पाहिजे. ईशान्य दिशा ही इथं असं बोललं जाते की भगवान महादेवाची ती जागा आहे. जर त्या दिशेवर दोष आला किंवा त्या दिशेवर किचन आलंय किंवा टॉयलेट बाथरूम आलं तर ईशान्येकडून आपण बघतो क्लिअरिटी ऑफ माइंड. मग माइंड मध्येच क्लिअरिटी नसणार आहे, पटायला थोडासा प्रॉब्लेम येणार. त्यानंतर अजून एक दिशा कारणीभूत आहे त्याच्यासाठी. वायव्य दिशा जर जास्त एक्सटेंडेड असेल किंवा तिथं जर कट असणार आहे, ती चंद्राची दिशा आहे. मनाचं जे आपण कनेक्शन चंद्रासोबत जोड, तर मग तिथं जर दोष असेल तर तो पण प्रॉब्लेम येतो. जर बेडरूम वायव्यला असेल तर त्याच्यामध्ये थोडा चंचल होऊन जातो आणि त्याचं घराच्या बाहेर लक्ष जाते. मग घराच्या बाहेर लक्ष गेलं, थोडंसं पटायला थोडा प्रॉब्लेम होतो. तर जर आग्नेयला बेडरूम आली तर त्यांना ती बेडरूम चेंज करावी लागेल. वायव्यची बेडरूम आहे ते चेंज करावी लागेल. पण आता चेंज करणं शक्य नाही. कोणाकोणाचा 2 BHK किंवा 1 BHK आहे, त्याच्यामुळे त्यांना आग्नेयचीच बेडरूम मिळाली. आता तिथं काय उपाय करायचा? एक एक दिशानुसार मी उपाय सांगते. आग्नेयची जर बेडरूम आहे तर आग्नेयच्या बेडरूमला तुम्हाला तिथं येलो कलर, पिवळ्या कलरचे पडदे, पिवळ्या कलरची बेडशीट, पिलो कव्हर पिवळ्या कलरचे, थोडेसे फ्लावर्स ठेवा डेकोरेटिव्ह. पण जेवढा येलो कलर तुम्हाला करता येईल तेवढा करा. आणि जर का वायव्यला बेडरूम आहे तिथं काय करायचं? 10-20 ग्राम चांदी जमिनीच्या आतमध्ये ठेवायची किंवा एक पातळ चांदीचा असा चंद्रमा बनवून घ्यायचा, जो हाफ मून असतो ना, अष्टमीचा चंद्रमा, तो घेऊन त्या दिशेला, नॉर्थ वेस्टच्या दिशेला पेस्ट करा. आणि शक्य असेल तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.